परीक्षा असते त्यावेळी दुसऱ्यांच्या घरी बादशाच्या आईने दिलेले पैसे बादशाह चड्डीच्या खिशात ठेवत होता. असं रुपया साठवून बादशाह श्रीमंत झाला. हे विशाल बा, ही घे 20 रुपये आणि गिरणीतून जाऊन दळून घेऊन ये. अगं आई माझी परीक्षा आहे, मी अभ्यास केला तर नापास होईल. बाळा तू अभ्यास कर, माझं मी जाऊन दळून घेऊन येते. मी नाही तुला डिस्टर्ब करत. हा आता तो सांगितलंस तर करावंच लागेल मला. आई टीव्ही बंद कर की माझा अभ्यास होईना झालाय. सॉरी बाळा, करते बंद. तू कर अभ्यास. अहो ग बसा, आपलं पोरगा अभ्यास करते. सॉरी. तुम्ही मला अभ्यास करताना डिस्टर्ब करताय. मी जातो घर सोडून. नको बाळा, तसं काय करू नको. गुन्हाच आहे बाळा माझं. अहो तुम्ही जरा डिस्टर्ब करू नका. नाही. परीक्षा असते त्यावेळी आमच्या घरी बादशाची चड्डी फाटलेली, त्यामुळे चड्डीतनं सारखं पैसे पडत होते, त्यामुळे तो गरीब झाला. वय बे माकडा, ही घे 20 रुपये गिरणीत जाऊन दळण घेऊन यायचा. आई अगं माझी परीक्षा आहे, नाही अभ्यास केला तर नापास होईल मी. लय अभ्यास करून झालाय सुई. अभ्यास करून काय फौजदार होणार आहे? ते पैसे घे जा, दळण घेऊन यायचा पहिले. येतो की जा लवकर. जातो आई. आईच्या गावात आय टीव्ही बंद कर की माझा अभ्यास होईना. बोकडा तिकडे रस्त्यावर जाऊन अभ्यास करता. माझ्या आवडीची मालिका लागली आहे. अगं मला अभ्यास करू नाही तर नापास होईल आहे मी. तिकडे रस्त्यावर जाऊन अभ्यास करता. हो बाई. प्रीतीचं झुळझुळ पाणी. अहो हळू गाणं म्हणा. माझ्या आवडीची मालिका लागली, मला ती बघायची आहे. बरोबर, मग मी आज कोणत्याकडून गाणं नव्हतो. आय तुम्हाला काय माझी काळजीच नाही, मी नापास होणार आहे. मला लय डिस्टर्ब करताय, मी जातो घर सोडून. पहिली बॅग वर हो घराच्या बाहेर. जा नको बॅग वर जा. आणि तिकडे तुझं तोंड काळ कर. बरोबर जातो. आय गच्चू करत बसते का अभ्यास. तिकडे तोंड काळ करता. मला मालिका बघताना डिस्टर्ब होतोय. बरोबर जातो. हिला काय काळजीच नाही. मित्र जेवायला येतात तेव्हा दुसऱ्यांच्या घरी ये आय मी माझ्या मित्रासनी जेवायला घेऊन आलोय आज. या बाळांनो, तुम्ही आत बसा. मी तुमच्यासाठी गरम गरम जेवण बनवते. हा चला रे. या बसा पोरांनो, मी तुम्हाला जेवायला ताट करते. बर लवकर कर. बाळा मित्राला वाटतं तुझे. होय पप्पा, आज जेवाय बोलले त्यासनी. बाळानो पोट भरून जेवा. आणि बाळा जेवण झालं की मित्रांनो मस्तपैकी आईस्क्रीम खायला दे. बर पप्पा. आणि काय लागलं तर सांग, मी आणून देतो लगेच. काय नको पप्पा. हा बरोबर पोरानो, एन्जॉय करा. मी जरा बाहेर चाललोय. हा पोरांनो पोट भरून जेवा, अजिबात लाजू नका. आय जिलेबी वाढ की माझ्या मित्रासनी. ठीक आहे, पोट भरून खा. आय चपाती म्हणून वाढ की त्यासनी. हा ठीक आहे बाळा. नको काकी नको. अरे घे बाळा, लाजू नको. तुला पण घे पिल्ल्या. अरे घे. थांबा, मी तुमच्यासाठी गुलाबजाम आणते. हा गुलाब. ठीक आहे बाळा, सगळ्यासनी दे गुलाबजाम. बर घ्या रे गुलाबजाम. मित्र जेवायला येतात तेव्हा आमच्या घरी अरे चिलकीला का आय बाहेर ये. हे बघ, मी माझं जोडीदार आपल्या घराला जेवायला घेऊन आले. आलाच गल्लीतले कुत्रे घेऊन आपल्या घरला चरायला. यासने काय ह्यांच्या आईबानं वळून सोडला असेल. ए थांबा. आय असं काय करते, जोडीदार आहे माझं, जरा सरळ बोल की. बघ, रातच्या शेळ्या चपाती आहे त्याच ऊन करून वाढणार खायला. चालतंय का बघ, नाही जा तुझं यजमान घेऊन. चालतंय आई चल. आणि थांब, हे उंदराचं पिटुकलं घेऊन कुठं आलंयस? नाव आहे माझे. सरळ बोल ना, ते चावीनच बघ. आत बोका पळलाय तो सोडून तुला चावायला. आय चल असू दे. चला ए पिटुकली आपले गाण्या ये लवकर. बसा माकडानू, तर शेळ्या चपाती ऊन करते मी. बर भावानू पोट भरून जेवा बर का. पारे माझी टोपी कुठं आहे ग? अरे वा बरं झालं भंगार गोळा करणारी पोरं आली तिथे. आमचं 5 किलो प्लास्टिक आणि 10 किलो लोखंड घालायचंय. पप्पा बंगारवाली नव्हती, माझं जोडीदार आहे ती घरला जेवायला ती आपल्या. आराम कोरा. तांदूळ गहू किती महाग झाले तुला माहित नाही काय? मी स्वतः एक टाइम जेवतोय आणि कधी 3 दिवस उपाशी राहिले मी पैसे वाचवायला. आणि तो जोडीदारासनी घेऊन आलायस. तुझा बा लागला इज्जत काढायला. बसा भावा बसा की. हो जीव दे पोरासनी. तशा पण शेळ्या चपाती मी मसरासनीच घालणार होती. त्याच ऊन करून खाया घालणार आहे यासनी. बरोबर पोरांनो, मग पोट भरून जाऊ. आणि वैभ्या मला एक कळ ना, एवढी माजरं पाळायची आपण पण उंदराचं पेटून जिवंत राहिलंच कसं?
गाणे नाव आहे माझं सरळ बोल नाट चालविलेत. यो चौक 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 माकडा खरंच चावलंस मी. वैद्या मला तर एअरफोर्सचं इंजेक्शन घ्यायला लागते बघ. आणि आपलं डेंगूचं इंजेक्शन घ्यायला लागते बघ. डेंगू राहू दे कावळीचं घ्या तुम्ही जावा. बरं वैद्या मी एका तासात बाहेर जाऊन येतो बघ. आणि उद्या आपण ह्या दोघांच्या घरला जेवायला जायचं. सकाळी यायच्या आणि संध्याकाळी यायच्या. सगळे पैसे वसूल करायचं. सुट्टी द्यायची नाही. बरोबर जावा जावा या जावा. पडला असताच माझ्या हाताचा. भावानो लाजू नका काच काढून खावा. कटकटून कुठं मापात खाऊ मानवतेस नाही एवढंच आहे जेवण. बरोबर मापात खावा रे. वैभ्या कोयता मिळेल का? कोयता कशाला बुरट्या. अरे काही चपाती यावी त्या कोयत्याने काचा काचा तोडून तरी खातो. अरे बुरट्या ही बघ कसं गप्पान खायला लागले. गपवानी कुठे दात पाडला माझा चपाती खाऊन. बर बर का बुरट्या शिळी चपात्या जरा समजून घ्या केला का तुम्ही. भावानो थांबा तुमच्यासाठी गरमागरम जिलेबी घेऊन येतो आतनं. भावानो ही घ्या जिलेबी लाजू नका खच काढून खावा. वैभ्या आधी हे जाऊया हे थांब तुझी बुद्धी संपवलं. कुत्र्या मला खायला ठेवलेली जिलेबी त्याच नाही दिलीस मी. आण जा लवकर. ही घ्या काय झालं वैभ्या? काय नाही आईनं चोळला. कान चोळला रे. कानात पाणी गेलं होतं ती काढायसाठी कान चोळला. बर बर मग जिलेबी आता घेऊन गेलास. आई म्हटली जिलेबी आण जा तुला गुलाबजाम देतो. जा की मग गुलाबजाम जा. उद्या उद्या कल आणा म्हटली उद्या देते. खावा तर बाकीचं. वैभ्या तर चपाती जा की. बरोबर आणतो आणतो भावा. आय ओय, भूत आय चपाती की. चपात्या संपल्या त्या माकडा तो कर जरा मोठा कर. ही घे आणि चटकोर चपात नेऊन दे जा त्याला. नको मला खातूच. ही चटकोर चपात नेऊन दे जा त्याला. आणि जर परत जर पोरं घेऊन आलास तर तुझं कातडच काढतो. पाहुणे येतात तेव्हा दुसऱ्यांच्या घरी. पारू अगं हे पारू हायस का घरात? ये मावशी. आय पाण्याचा व्यान मावशी आल्या. या हायच का ग बरी. हाय की बरी. ही घे पाणी. तू आहेस का बरी? हाय घे या क्यात या बसा. बाळ विशाल अभ्यास कसा चाललाय? मस्त चाललाय. ठीक आहे 200 रुपये पॉकेट मनी. थँक्यू काका. हे दर माझ्याकडून तुला 500 रुपये पॉकेट मनी. थँक्यू मावशी. पाहुणे येतात तेव्हा आमच्या घरी. पारू अगं हे पारू हायस का घरात? अगं या मावशी. आय मावशीन काका आली ती बघ. कुत्र्या मावशाला पाया पडायला नाव तुला काय वळण नाही बे. आलं पडतो. बोकडा माझ्या पण पाया पड मी काका आहे तुझा. बर पडतो. अरे माकडा पाडलंस की काकाला. कोण आलंय आता? मावशी आल्या तिसरा एवढी मोठी. मग तो आण काय बघत बसले. पाण्याचा तांब्या भरून आणजा की आतने. आणतो. मंगू कशी आहेस ग तू? मी बरी आहे की तू कशी आहेस? हाय की बरी आहे मी. या की आत. पाणी. या बसा. अंगाव कुठे बसतेस माकडा? पोरा अभ्यास कसा चाललाय? एकदम मस्त चाललाय. मस्त चाललाय माकडा. का पुस्तक उघडलेस का? गावभर बोंबले तिंडत असतेस. पोरा हिदर 2 रुपये पॉकेट मनी. वैब्या हे दर 5 रुपये पॉकेट मनी. वैब्या जरा आत चल रे. काय मुलगी ज्या तुला किती वेळा सांगितले पाहुण्यांकडनं पैसे घ्यायचं नाही ते आणि तू घेतलेस मी. आय नको परत नाही करत. तुला एवढं चांगले संस्कार दिले ते आणि तू दुसऱ्यांकडनं पैसे घेत तुझे. जा त्यांचे पैसे देऊन येत जा माग. बरोबर तेच येतो. काका मावशी इधर तुमचं पैसे. कार पोरा काय झालं? मी नाही तुमचं पैसे घेऊ शकत कारण माझ्या आईनं माझ्यावर लई चांगले संस्कार केले ती. कवा आता आत नेऊन संस्कार केलं काय? होय. ती चिल्लर इकडे आण.
हिदर 500 रुपये पॉकेट मनी. थँक्यू. नको नको काका नको नको माझ्याकडून 1000 रुपये पॉकेट मनी. नको नको मावशी. अरे एवढ्या मिनिटं करते तर घे की, तुला नको असलं तर दे मला, असू दे ती. अरे आता तर आज तू मला चोपला असं म्हटलीस की पाहुण्याला पैसे दिले तर पैसे घ्यायच नाही ती आणि तूच घेतलंस मी. अरे कुत्र्या, सुट्ट पैसे दिले तर घ्यायचं नाही, ते नोटा दिल्या तर घ्यायच्या. काय उचललं मला. मुलगा सायकलवरून पडतो तेव्हा दुसऱ्यांच्या घरी. काय झालं तुला? काय झालं तुला? काय नाही किरकोळ. गप तू. अहो आपल्याला फोन करा, आपल्या पोराला लागले. पोरा आपण डॉक्टर जायचं. अहो नाही काय झालेलं, सायकल काय झालं का बघा. सायकल मोडू द्यायचं उद्या पण तुला काय झालं पाहिजे पोरा. हो काय नाही झालेलं. डॉक्टर डॉक्टर आमच्या पोराला किती लागले बघा, काय तर उपाय करा. बघू. अहो किरकोळ आहे, मलम देतो तेवढा लावा. बसा तुम्ही त्याला पट्टी करा, गोळ्या इंजेक्शन द्या आणि ती सिटी स्कॅन असते ती काय बी करा. अहो तसली सोय नाही आमच्यात, मग सोय करा. फक्त एक्सर आहे, चालेल का? मग चला ते एक्सरे काय असेल ते करा लवकर. चला उतर. मुलगा सायकलवरून पडतो तेव्हा आमच्या घरी. कुत्र्या, तुला बघून सायकल चालवा येत नाही, कशाला धड पाडलीस? तोंड फुटलं माझं. अरे बघ की मला किती लागलं या. नाही लय लागलेलं, हळद भर त्याच्यात रागात थांबतोय. अरे आता काय पोतं बरं हळद भरू काय. बघ की तोंड फुटले माझं सगळं. सायकल सरळ चालवून येत नाही आणि जर सायकलला काय झालं का नाही तर कातडीच मिळवतो बघ तुझी. पप्पा मला किती लागले मग दवाखान्यात न्या मला. माझं काय कोणाला पडलेलंच नाही. चुना भरत्यात म्हणजे कमी येतंय. आता चुना काय पाठीवर चुना भरू काही न्या मला दवाखान्यात लय लागलंय. चल तुला दवाखान्यात नेतो कुत्र्या. डॉक्टर ह्याला किरकोळ लागलंय, मलम लावून जाऊ द्या आम्हाला. अहो लय लागलंय, याला ऑपरेशन केलं पाहिजे. डॉक्टर काय पैसे उकळायचा धंदा करू नका, 5 रुपयाचा मलम आणि पट्टी लावा आणि जाऊ द्या आम्हाला. जाऊ दे कुठं आहे. लय लागलं तोंड फुटले माझं. लय लागलं नाही तुला, गप नाटकी करू नको. अहो लय याला लागलंय, टाक घातलं पाहिजे ती. टाक बिक तसलं काय सांगू नका, डिंक लावा आणि जाऊ द्या आम्हाला. अहो डिंक नाही माझ्याकडं. मग म्हातारा चिटकवा पण जाऊ दे आम्हाला. आयला अडगी जाय ती. काय म्हटलास? अहो काय नाही, लय हुशारायचा म्हणलं. बरं याला इंजेक्शन देतो आता. इंजेक्शन कितीला आहे? 150 रुपयाला. काय 150 रुपयाला? 30 टाकायच्या अंगात. आय काय पेट्रोल पंप वाढचे पेट्रोल टाकायला 30 टाका. लय शाना होऊ नको, घरला चल, हळदच लावतो तुला. दवाखान्यात आणायच्या मापातच नाही.